गरुड पुराण हे हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचं पुराण आहे. हे पुराण मुख्यतः भगवान विष्णू आणि त्यांचे वाहन गरुड यांच्यातील संवादाच्या रूपात लिहिलेले आहे. या पुराणात जीवन, मृत्यू, आत्मा, पाप, पुण्य, स्वर्ग, नरक आणि मोक्ष यांसारख्या विषयांचे सविस्तर वर्णन केलेले आहे. विशेषतः एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर आत्म्याला काय होते याबद्दल या ग्रंथात तपशीलवार माहिती दिली आहे. गरुड पुराणाचे मुख्य वैशिष्ट्य आणि कर्म, चांगले आणि वाईट कर्म यांचे परिणाम काय होतात हे स्पष्ट केले आहे. मृत्यूनंतरचे जीवन, आत्म्याचा प्रवास, यमलोक, स्वर्ग, नरक याचे वर्णन आहे. मोक्षाचा मार्ग, माणसाने कसे जीवन जगावे म्हणजे त्याला मोक्ष मिळेल हे सांगितले आहे. संस्कार आणि विधी, अंत्यसंस्कार आणि श्राद्धविधी यांचे सुद्धा महत्त्व यात सांगितलेले आहे. पुराण आपल्याला जीवन कसे योग्य पद्धतीने जगावे आणि मृत्यूनंतर काय घडते याचे मार्गदर्शन करणारा धार्मिक ग्रंथ आहे. गरुड पुराणात मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते याबद्दल सविस्तर वर्णन आहे. हे पुराण विष्णू आणि गरुड यांच्यातील संवाद स्वरूपात आहे. त्यातील प्रेतखंड हा भाग विशेषतः मृत्यू, अंत्यसंस्कार आणि आत्म्याच्या प्रवासावर केंद्रित आहे. हे सर्व गरुड पुराणातील पारंपरिक वर्णनावर आधारित आहे. 1. मृत्यू म्हणजे काय? गरुड पुराणानुसार मृत्यू हा अंत नाही, तर परिवर्तन आहे. मनुष्य शरीर, मन आणि आत्मा, जीव यांचा बनलेला आहे. मृत्यूच्या वेळी स्थूल शरीर सोडले जाते, पण सूक्ष्म शरीर सोबत आत्मा राहतो. हा सूक्ष्म शरीर अंगठ्याच्या आकारा एवढा अंगुष्ठ मात्र असतो आणि त्यात भूक, तहान, इच्छा, राग, आसक्ती यासारख्या भावना कायम राहतात. मृत्यू होताच आत्मा शरीरातून बाहेर पडतो. तो लगेच दूर जात नाही. तो आपल्या मृतदेहाजवळ, घरात आणि जिथे जिथे त्याने आयुष्यात फिरले तिथे भटकत राहतो, कारण त्याला अजूनही जगातील मोह आणि आसक्ती सोडता येत नाही. पहिले 13 दिवस आत्म्याची प्रेत अवस्था. पहिल्या काही तास, दिवसात आत्मा आपल्या मृतदेहाजवळ उभा राहतो. तो आपल्या कुटुंबियांना बोलण्याचा प्रयत्न करतो, ओरडतो, पण कोणी ते ऐकू शकत नाही. त्याला खूप दुःख होतं, कारण त्याला कळतं की तो आता मरण पावला आहे. आत्मा भूक, तहान अनुभवतो, पण खाणे पिणे शक्य नसल्याने त्याला खूप त्रास होऊ लागतो. यमराजाचे दूत येतात, त्या आत्म्याला घेऊन जातात, पण प्रथम 24 तासात पापपुण्याचा प्राथमिक हिशोब दाखवतात. नंतर आत्म्याला पुन्हा घरात सोडतात. 13 दिवस आत्मा घराभोवती, कुटुंबियांभोवती फिरत राहतो. तो अदृश्य असतो, पण सर्व काही पाहत असतो. या काळात कुटुंबियांनी केलेले श्राद्ध, पिंडदान, गरुड पुराण वाचन याचा फायदा आत्म्याला होतो. पिंडदानाने आत्म्याला सूक्ष्म शरीर तयार होते आणि त्याचा प्रवास सुकर होतो. 10 ते 12व्या दिवशी पिंडदानाने आत्म्याला ताकद मिळते. 13व्या दिवशी श्राद्ध पूर्ण झाल्यावर आत्मा यमलोकाच्या दिशेने निघतो. जर पिंडदान न केले तर आत्मा भूत बनून भटकत राहू शकतो आणि त्याला त्रास होतो. यमलोकाकडे प्रवास. 13 दिवसानंतर आत्म्याचा मुख्य प्रवास सुरू होतो. हा प्रवास 47 दिवस किंवा काही वर्णनात 17 दिवस किंवा 16 शहरांमधून असं सांगितलं जाते. विविध टीका, अनुवादात थोडाफार फरक असू शकतो. वैतरणा नदी
प्रथम आत्म्याला वैतरणा नदी ओलांडावी लागते. चांगल्या कर्माच्या व्यक्तीला ही नदी गोड दुधासारखी वाटते, तर पापी व्यक्तीला रक्त, मांस, हाडे यांनी भरलेली भयानक नदी दिसते. यमदूत आत्म्याला ओढत ओढत नेतात. 16 शहरांचा प्रवास. आत्मा हा 16 शहरांमधून, तेही वेगवेगळ्या किंवा स्टेशनमधून जातो. प्रत्येक शहरात कर्मानुसार अनुभव येतात. काही ठिकाणी सुख, काही ठिकाणी भयानक यातना. हा प्रवास कार्मिक शुद्धीकरण म्हणून ओळखला जातो. प्रत्येक स्टेज 3 दिवसांचा असू शकतो. उदाहरण, काही शहरात भूक, तहान, थंडी, उष्णता, भीती, पश्चाताप येतो. पापी आत्म्याला यमदूत मारहाण करतात, तर पुण्यवान आत्म्याला सुख मिळते. हा प्रवास 99,000 योजन खूप लांब असल्याचेही सांगितलेले आहे. 4. यमलोकात हिशोब. यमलोकात पोहोचल्यावर चित्रगुप्त आत्म्याचे सर्व कर्म, पाप, पुण्य वाचतात. यमराज न्याय करतात. कर्मानुसार निर्णय. पुण्यप्रधान स्वर्गात स्वर्गलोक सुख भोगवण्यासाठी पाठवले जाते. पापप्रधान नरकात नरकलोक शिक्षा भोगण्यासाठी पाठवले जाते. गरुड पुराणात विविध नरकांचे जसे रौरव, महारौरव इत्यादी वर्णन आहे. प्रत्येक पापासाठी विशिष्ट शिक्षा. उदाहरणार्थ, चोरी करणाऱ्याला, खोटे बोलणाऱ्याला इत्यादी मिश्रित कर्म. प्रथम स्वर्ग किंवा नरकात काही काळ भोग, नंतर पुनर्जन्म. शिक्षा किंवा सुख संपल्यावर आत्मा पुन्हा पुनर्जन्म घेतो. मनुष्य, प्राणी किंवा इतर योनीत. हे कर्म चक्र चालू राहते जोपर्यंत मोक्ष मिळत नाही. चांगले कर्म आणि मोक्ष. ज्याने चांगले कर्म केलेले असते, दान, पूजा, सत्कर्म, गुरु, भक्ती केलेली असते, त्याच्या आत्म्याला सुखद प्रवास आणि चांगलाच पुनर्जन्म मिळतो. मोक्ष. जर आत्म्याने ज्ञान, भक्ती आणि कर्मयोगाने मोक्ष प्राप्त केला असेल, तर तो यमलोक, स्वर्ग, नरक यातून मुक्त होतो आणि परमात्म्यात विलीन होतो. पुनर्जन्म चक्र संपते. कुटुंबियांसाठी महत्त्वाचे काही विधी गरुड पुराणात वारंवार सांगितलेले आहे की अंत्यसंस्कार ताबडतोब करावे, जेणेकरून आत्मा हा मृतदेहात परत शिरू नये. 10 ते 13 दिवसांपर्यंत पिंडदान, श्राद्ध, गरुड पुराण वाचन करावं. याने आत्म्याला शांती मिळते, सूक्ष्म शरीर मजबूत होते आणि प्रवास सोपा होतो. गरुड पुराण वाचल्याने मृत व्यक्तीला ज्ञान होते आणि त्याला पुनर्जन्म मोक्षाचे सत्य कळते. पिंडदान न केल्यास आत्मा भटकतो आणि कुटुंबियांनाही त्रास होऊ शकतो. मुख्य संदेश. गरुड पुराण सांगते की आयुष्यात चांगले कर्म करीत राहा, कारण मृत्यूनंतर फक्त कर्मच सोबत जाते. भौतिक संपत्ती, नातेसंबंध काहीच नाही येत. मृत्यू अनिवार्य आहे, पण चांगले कर्म केल्याने आत्म्याला सुख आणि शेवटी मोक्ष मिळतो. हे वर्णन भयानक वाटू शकते, पण उद्देश आहे चेतावणी देणे. जीवन व्यर्थ घालवू नका. सत्कर्म करा, ईश्वर भक्ती करा. तर तुम्हाला ही माहिती गरुड पुराणाच्या प्रेतखंडावर आधारित सामान्य सारांश दिलेला आहे. कसं वाटलं ऐकायला? कमेंट करून नक्की कळवा. डेली आपण याबद्दलचे पुढीलही अध्याय पाहणार आहोत. धन्यवाद.